नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना नवीन सुरू करण्यात आलेली आहेत आणि या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुद्धा आजपासून सुरू होणार आहेत। तर मित्रांनो, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि आपल्याला या योजनेसाठी अर्ज हा किती तारखेपर्यंत करता येणार आहेत आणि पात्रता काय आहे याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर लाभार्थी म्हणजे मित्रांनो, ज्या महिलेला या योजनेमध्ये अर्ज करायचा आहे तर त्या महिलेचं सर्वात प्रथम तुम्हाला आधार कार्ड लागणार आहेत। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला लागणार आहेत। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमचं डोमेसाइल सर्टिफिकेट ही देऊ शकतात। तर डोमेसाइल सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन काढायचं आहे। तुम्ही जर हे सर्टिफिकेट काढलेलं नसेल तर तुम्ही तुमच्या तहसीलमधून डोमेसाइल सर्टिफिकेट हे काढू शकतात। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला लागणार आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला। तर तो दाखला सुद्धा तुम्हाला 2.5 लाखांच्या आत असणं गरजेचं आहे। तुमचा जर उत्पन्नाचा दाखला हा 2.5 लाखांच्या आत असेल तरच तुम्हाला यामध्ये सहभागी होता येणार आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आता कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। कुटुंब प्रमुख म्हणजे ज्या महिलेला यामध्ये सहभागी व्हायचं आहे तर तिच्या पतीचं किंवा तुमच्या रेशन कार्डमध्ये जो कुटुंब प्रमुख असेल तर त्याचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लागणार आहे। जर तुम्ही तुमचं बँक अकाउंट हे उघडलेलं नसेल तर तुम्हाला तुमचं बँक अकाउंट हे नॅशनलाइज बँकेमध्ये उघडायचं आहे। त्यानंतर पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागणार आहेत। त्यानंतर एक रेशन कार्डची झेरॉक्स लागणार आहेत आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही 1 जुलै 2024 पासून म्हणजे आजपासून तुम्ही अर्ज करू शकतात आणि शेवटचा तुमचा अर्ज करण्याचा दिनांक आहे 15 जुलै 2024 पर्यंत तुम्ही हे अर्ज करू शकतात। तर मित्रांनो, आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहेत। ज्या महिलेला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर ती महिला महाराष्ट्र रहिवासी ही असली पाहिजेत। त्यानंतर विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे आणि 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेले आणि 60 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।